नमस्कार, अंकिताच रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण इथे बनवणार आहोत रव्याचा उपमा. असा उपमा एकदम झटपट आणि पटकन होणारी, सकाळच्या घाईघाईत आपल्याला ही झटपट अशी उपमा रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. तर त्यासाठी इथे लागणारे साहित्य सांगते, ऐका. तर इथे आपण मिरची घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, कांदे 2 आणि कोथिंबीर इत्यादी घेतलेले आहे आणि 1 वाटी आपण इथे रवा घेतलेला आहे. आणि आता आपण कढई ठेवून घ्यायचे. कढईमध्ये 2 चमच तेल घालून घेऊयात. कढई छान गरम झालं किंवा तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे घालून घ्यायचे. अर्धा चमच जिरे घालून घेतलं. त्यानंतर आपण मिरची यामध्ये घालून घ्यायचे. मिरची घालून घेतल्यानंतर इथे आपली कढीपत्त्याची पाने छोटी छोटी आहेत, तर मी अशीच कढीपत्ता घालून घेते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुमच्याकडे मोठी कढीपत्ता असतील तर त्याची देठ आपण काढून घ्यायचं आहे. फक्त पाने वापरायचे आहे. तर मी ती छोटी छोटी आहेत तर तशीच वापरते. तर त्यानंतर इथे आपण जिरा, मिरची, कढीपत्ता, कांदा हे सगळं आपण घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये हळदी घालून घ्यायचं आहे. हळद थोडंसं घालून घ्यायचं, खूप जास्त घालून घ्यायचं नाही. जर नाही घातलात तरीही चालेल, एकदम बेस्ट उपमा होतो हळद नाही घातलं तरीही. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे घालणार आहोत डाळे. जे आपण फुटाणे किंवा डाळे म्हणतो ते आपण यामध्ये घालून घ्यायचे. डाळेने अशी दुप्पट चव वाढते. जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर नक्की शेंगदाणे भाजून किंवा तळून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही शेंगदाणे यामध्ये घालू शकता. एकदम परफेक्ट नाश्ता लागतो. तर इथे मी फक्त डाळे घालून घेतलेले. फक्त डाळेपासून ही एकदम अप्रतिम असा हा उपमा बनतो. तर त्यानंतर इथे आपण कोथिंबीर घालून घेऊयात. कोथिंबीर घालून घेतला की आता आपण पाणी घालून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता. यामध्ये आता पाणी घालून घेऊयात. उकळलेले पाणी घाला किंवा थंड असलेले पाणी घातलात तरी चालेल. उकळी येईल तेव्हाच आपण रवा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी थोडेसे गरम झालेलं पाणी इथे घालून घेतलेलं आहे. लवकर उपमा तयार होतो झटपट. त्यामुळे एक साईडला आपण पाणी ठेवून घ्यायचा, म्हणजे पटकन उपमा बनतो. आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी झटपट आणि पटकन बनणारी ही नाश्ता अगदी झटपट तयार होते. मस्त असं आता पाणी उकळू द्यायचं आहे. इथे पाहू शकता ऑलरेडी आपली अर्धी पाणी उकळलेली. जेव्हा आपण नाश्ता कांदा टमाटर कापतानाच मी पाणी ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे. मस्त पाणी उकळले की त्यामध्ये 1 वाटी रवा आपण इथे घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी. एकदम परफेक्ट आणि खमंग नाश्ता तयार होतो. जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तुपाचा फोडणी देखील देऊ शकता. तुपाच्या फोडणीने तर एकदम अप्रतिम असा हा आपला उपमा तयार होतो मंडळी. तुम्ही कधी बनवलात का असा हा उपमा? तुम्हाला अशाच गावरान सोलापूरच्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तरी ते पहा, एकदम खूप जास्त घट्ट न बनवता मी ते पातळ रसरशीत उपमा बनवलेला आहे. तोंडात घालताच असा विरघळणारा हा उपमा असणार आहे. उपमाला खूप जास्त आपण घशात अडकण्यासारखी उपमा अजिबात बनवलेला नाही आहे. एकदम रसरशीत असा उपमा बनवलेला आहे. हा उपमा मुलांना देखील खूपच आवडेल. एकदम सॉफ्ट आणि एकदम टेस्टी उपमा बनतो. हा उपमा तुम्ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल. आणि हो, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. तर पहा मंडळी, गरमागरम आपला इथे उपमा तयार झालेला आहे. या पद्धतीचा एकदम घशात न अडकणारा असला हा उपमा तयार झालेला आहे. गरमागरम सर्व करून घ्यायचं आहे. मंडळी, कसा वाटला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन रेसिपीसोबत.